हे गाइस, तुम्हाला माहिती आहे का, बी फार्मसीच्या 4ही इयरमध्ये आय वॉज टॉपर इन माय कॉलेज अँड जीपॅटमध्ये सुद्धा मी माझ्या कॉलेजमध्ये टॉपर होते. सो मी अशा कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, कुठल्या अशा ट्रिक फॉलो करायच्या ज्यामुळं मी माझ्या प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये टॉप करत होते. असे काही बेसिक ट्रिक्स आहे, काही अशा बेसिक स्टेप्स आहे ज्या मला भरपूर अशा हेल्प देत होत्या, भरपूर अशा बेनिफिट्स देत होत्या. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा काही ट्रिक्स फॉर द प्रिपरेशन ऑफ नोट्स, ट्रिक्स ज्या तुम्ही सेशनलसाठी यूज करू शकता. अशा काही बेसिक स्टेप्स फॉर युअर सेमेस्टर एक्झामिनेशन. रिव्हिजन कशा प्रकारे करायला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे करायला पाहिजे, त्या सब्जेक्टला किती वेळ द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या काही बेसिक अशा स्टेप्स आहे, बेसिक असे रूल्स आहे जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. येस, ॲक्च्युली मी माझं जे काही सिक्रेट आहे आज तुमच्यासोबत इन्व्हील करणार आहे. सो हे जे काही सिक्रेट आहे तुम्हाला भरपूर असे हेल्पफुल राहणार आहे, कारण फार अशा अवघड अशा ट्रिक नाही आहे आणि खूप अशा कॉम्प्लिकेटेड रूल नाही आहे. फक्त काही छोट्या बेसिक रूल्स आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा तुमच्या कॉलेजमध्ये टॉप करू शकता. सो गाईज, लेट्स स्टार्ट अवर व्हिडिओ. सो गाईज, सगळ्यांचा मेन क्वेश्चन, ॲक्च्युली तुम्ही टॉप करू शकता का? तर या सगळ्या सेमिस्टरमध्ये जर तुमच्यामध्ये ती विलिंग पॉवर असणार आणि ते गट्स असणार तर तुम्ही टॉप करू शकता. जीपॅट एक्झामिनेशन सुद्धा तुम्ही इझिली फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक करू शकता. फार असं अवघड नसतं. ऑनेस्टली स्पीकिंग, मी माझ्या बी फार्मसीच्या जे काही सेमिस्टर आहे त्या सगळ्या सेमिस्टरमध्ये टॉप करत होते. बट फक्त जो फर्स्ट सेमिस्टर होता त्या सेमिस्टरमध्ये मी टॉप केलेला नाही आहे. ऑनेस्टली स्पीकिंग त्यामध्ये मला कंडो लागला होता. येस, माझा जो सगळ्यात हॉरर भीतीदायक सब्जेक्ट आहे दॅट इज फार्माकोग्नोसी, त्यामध्ये मला टोटल 7 मार्क्सचा कंडो लागला होता आणि 7 मार्क्स कंडो घेऊन मी पास आउट झाले होते. सो त्याला काही माझे असे फॅमिली प्रॉब्लेम्स होते, काही पर्सनल क्युरीज होत्या, त्यामुळं मी तिथे फोकस करू शकले नाही. आणि येस, तिथे मी टॉपर नव्हते आणि तिथे मी कशी बशी पास झाली माझे. बट आफ्टर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरपासून मी ठरवलं की नाही, आता बस झालं, आता जे काही झालं ते त्याला विसरायचं आणि नव्याने स्टार्ट करायचं. सो मी माझं जे काही शेड्यूल आहे ते सेकंड सेमिस्टरपासून स्टार्ट केलेलं आहे. सेकंड सेमिस्टरपासून मी कंटिन्युअसली टॉपर राहिलेली आहे अप टू 8th सेमिस्टर. आणि ऑब्व्हियसली एमफॉर्ममध्ये सुद्धा माझा छान असा परफॉर्मन्स होता. बट मला आता फक्त बी फार्मसीबद्दल बोलायचे आहे आणि जीपॅटबद्दल बोलायचं आहे. सो मी काय बी फार्मसीमध्ये अशा नोट्स प्रिपेअर केल्या, कशा प्रकारे नेमकं माझं मॅनेजमेंट केलं सगळ्या गोष्टीचं, त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. आणि लेट मी क्लिअर वन थिंग, माझं जे काही 10th पर्यंत जे एज्युकेशन होतं ते सगळं मराठी मीडियममध्ये होतं. येस, सेमी इंग्लिश पण नव्हतं आणि इंग्लिश मीडियम पण नव्हतं. मी मराठी मीडियममधून आले आणि डायरेक्ट सायन्समध्ये शिफ्ट झाले अँड आफ्टर दॅट डायरेक्ट बी फार्मसीला ॲडमिशन घेतली. सो ॲज तुम्ही जर मराठी मीडियममधून आहात तर तुम्ही करू शकता. आणि ऑब्व्हियसली सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियममधून असणार तर मी मराठी मीडियमचे स्टुडंट करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत, राईट? सो तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त आपल्याला काही बेसिक अशा स्टेप्स असतात त्या फॉलो करायच्या असतात, बेसिक अशा ट्रिक असतात त्या ट्रिक आपल्याला फॉलो करायच्या असतात. ओके, फर्स्ट थिंग, टॉप करण्यासाठी मला पुश करणारी सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ती माझी फॅमिली. येस, ॲक्च्युली फॅमिली. आणि तुम्ही म्हणणार फॅमिली म्हटलं मग काय फॅमिलीनी मला पुश केलं का की नाही तुला टॉपर व्हायचं आहे, यू हॅव टू डू दिस? नाही, ॲज माझ्या फॅमिलीनी मला फक्त एकच गोष्ट म्हटली, तू फेल झाली तरीही चालते. येस, ॲक्च्युली म्हणजे माझ्या फॅमिलीनी जो काही माझा स्टडीचा जो पॅटर्न आहे तो कम्प्लिटली माझ्यावर सोडला. तुला करायचं आहे तर कर, नाही करायचं आहे तर नाही काय. ओके, सो माझ्या जसं एक फॅमिली प्रेशर होतं तसं माझ्या घरी काही एक नव्हतं, अगदी फ्री होतं रिलेटेड टू स्टडी. सो मला कुठल्याही प्रकारचा प्रेशर नव्हता की येस माझ्या मम्मी पप्पानी मला ॲडमिशन करून दिली आहे, एवढे पैसे लावले आहे, सो मला करायचं आहे असं काहीच नव्हतं. एक रिलॅक्स माइंड होता. सेकंड थिंग, माझी फॅमिली हिस्ट्री जर तुम्ही बघितली तर माझे ग्रँडफादर सुद्धा डॉक्टर होते, माझे फादर ते सुद्धा डॉक्टर आहे, माझी मम्मी हे रिटायर्ड गव्हर्नमेंट ANM आहे. सो फॅमिली बॅकग्राऊंड हे माझं स्ट्रॉंग आहे. आणि ऑब्व्हियसली प्रेशर तर बिलकुलच नव्हतं की तुला करायचं आहे वगैरे. सो मी माइंडली रिलॅक्स्ड होते. आणि माहिती आहे का, जर आपण माइंडली रिलॅक्स्ड असलो
तर आपण भरपूर अशा गोष्टी ग्रॅप्स करू शकतो. येस, ॲक्च्युली जर आपण फोकस केलं की नाही यार मला करायचं आहे आणि भरपूर असं टेन्शन घेतलं, मग कशा प्रकारे करणार, काय करणार, फॅमिली लोड असतो, प्लस आपले जे काही लेक्चरर्स असतात त्यांचा लोड असतो की तुम्हाला सेमिनार द्यायचा आहे, प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहे, थिअरी असते, ओरल असते. सो टेन्शन घेतल्यानं काय होतं की जे काही आपण करू शकतो त्यासुद्धा गोष्टी आपल्यामुळं होत नाही. सो फर्स्ट थिंग, तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे. जे होईल जसं होईल तसं होऊ द्या, फक्त तुमच्या माइंडला रिलॅक्स ठेवा. ओके, सो फर्स्ट थिंग जे मला हेल्पफुल होती ती होतं माझा रिलॅक्स माइंड, जो माझ्या फॅमिलीने दिला होता. ओके, आफ्टर दॅट सेकंड थिंग जी मला फार अशी हेल्पफुल झाली तो होता माझा स्वतःचा कॉन्फिडन्स. येस, माइंड रिलॅक्स होतं, त्याच्यामुळं कॉन्फिडन्स बिल्ड होण्याला फार अशी हेल्पफुल झाली आहे. आणि कॉन्फिडन्स होता की मी जिथे जाईल ते माझं बेस्टच राहणार आहे. हां, ते भले दुसऱ्यासाठी बेस्ट असो नसो, मी माझं प्रत्येक गोष्टीत बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. सो मी सेकंड थिंग जी हेल्पफुल होती मला ती होती माझा कॉन्फिडन्स. ओके, थर्ड थिंग मी आताच तुम्हाला सांगितलं की फर्स्ट सेमिस्टरमध्ये ऑनेस्टली स्पीकिंग माझा रिझल्ट खूप छान नव्हता, अगदी वाईट असा रिझल्ट होता. आणि त्याबद्दल मला बोलायला पण नको, कारण ॲक्च्युली जबरदस्तीने कसं तरी मी पास झालेली आहे फक्त. आणि मी 15 to 20 डेज फक्त सेमिस्टर 1 अटेंड करू शकले आणि त्यामुळं फॅमिली थोडी डिस्टर्ब्ड होती. सो मी सुद्धा फोकस करू शकले नाही आणि म्हणूनच हे काही रिझल्टचा गोंधळसा झालेला होता. बट त्याची इच्छा होती की मी माझ्या प्रत्येक फील्डमध्ये टॉप करायला पाहिजे. सो तोच एक मोटिवेशन होता. सो म्हणून मी ठरवलं की आता जाऊ दे, फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे झालं ते झालं, सेकंड सेमिस्टरमध्ये आपण आपला बेस्ट द्यायला पाहिजे. सो मेन स्टोरी स्टार्ट होते सेकंड सेमिस्टरपासून. सेकंड सेमिस्टरपासून मी माझ्या लाईफमध्ये फोकस केला, मी माझ्या करिअरमध्ये फोकस केला. सो मी फोकस कुठल्या गोष्टीवर केला. मी फार अशा नोट्स प्रिपेअर केलेल्या नाही आहे, कुठल्या सिनियरच्या नोट्स अशा बल्कमध्ये घेतलेल्या नाही आहे किंवा गुगल सर्चसुद्धा फार असं केलेलं नाही आहे. मी फक्त काय केलं आहे तर मी एक ट्रिकी वेनी माझ्या नोट्स प्रिपेअर केल्या आहे. यस, ट्रिकी वेनी म्हणजेच काय तर आपण सगळे लेक्चर अटेंड करत असतो आपले रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टचे. ठीक आहे, सो मी तिथे एक ट्रिक यूज केली. मी काय केलं की लेक्चर अटेंड केलं. प्रत्येक लेक्चर आपल्याला असतं, एका दिवसात आपल्याला 3 लेक्चर्स असतात. सो मी काय करायचे, सरांनी लेक्चर दिलं आहे, दुसरा टीचर येईपर्यंत आपल्याला एक 10 ते 15 मिनिटाचा गॅप मिळतो, नाही तर 5 मिनिटाचा गॅप तरी मिळतो. तर फर्स्ट लेक्चर झाल्यानंतर मी काय करायचे, क्विक रिव्हिजन करायचे. भरपूर मुलं गोंधळ करत बसतात किंवा गप्पा करत बसतात, आपल्या फ्रेंड्ससोबत काहीतरी गपसप करत असतात. मी ते नाही करता त्या 5 मिनिटामध्ये काय करायचे, मी सगळ्या गोष्टी रिकॉल करायचे की माझ्या टीचरनी मला आता काय शिकवलं. मग तो कुठलाही सब्जेक्ट असो. मी स्टार्टिंग केलं होतं माझ्या ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी सब्जेक्टपासून, कारण ते सर आम्हाला तसे शिकवायचे. ॲक्च्युली लेक्चर चालू असताना ते सर आम्हाला कुठल्याही प्रकारचे नोट्स वापरू द्यायचे नाहीत, नोट्स प्रिपेअर करू द्यायचे नाही. मग सर गेल्यानंतर मी पटकन माझं जे काही सरांनी शिकवलं आहे ते रिकॉल करायचे आणि पटकन एका पेजवरती लिहून काढायचे. आणि त्यामुळे काय होतं की लगेच एका तासानंतर त्यावरती एक रिव्हिजन होत आहे. सो ते माइंडमध्ये फिक्स बसायचं. आणि हे जे ट्रिक आहे, थँकफुल आहे मी त्या सरांसाठी की त्यांच्यामुळं हे ट्रिक मला वापरायला भेटली. सो हे ट्रिक मी माझ्या बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा यूज करायचे आहे. लाईक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला सुद्धा यूज करायचे आहे, बायोकेमिस्ट्री आणि सगळे जे काही सब्जेक्ट आहे त्याला सुद्धा यूज करायचे. सो मग काय होतंय की प्रत्येक दिवशी माझ्या ह्या नवीन नोट्स प्रिपेअर व्हायच्या. ठीक आहे, ही झाली माझ्या लेक्चरमधली वापरायची ट्रिक. अगेन मी काय करायची, मी हॉस्टेलला राहायचे. सो जेव्हा आपण कॉलेज संपल्यानंतर घरी येतो, फ्रेश झाल्यानंतर मी एक अर्धा तास मी माझ्या स्टडीसाठी द्यायचे, फक्त आणि फक्त अर्धा तास, फार असा द्यायचं नाही. काय करायचे, जे लेक्चर मी कॉलेजमध्ये अटेंड केले आहे, ज्या नोट्स मी माझ्या प्रिपेअर केल्या आहे त्याला परत एकदा रिव्हिजन करायचे आणि नंतर काहीतरी रिकॉल होतं का ते रिकॉल करायला ट्राय करायचे. कारण काहीतरी गोष्टी सुटतात, कुठंतरी काहीतरी ॲड होतं किंवा काहीतरी राहून जातं. सो मी परत तिथे माझ्या नोट्स प्रिपेअर करायचे की सरांनी काय सांगितलं होतं, कुठले टॉपिक सांगितले होते, त्यामध्ये आपण काही ॲड करू शकतो का. बस फक्त आणि फक्त 30 मिनिट द्यायचे, त्यावर फार काही द्यायचे नाही ऑनेस्टली स्पीकिंग. देन स्टॉप झालं. परत दुसऱ्या दिवशी परत दुसरे लेक्चर्स होणार, त्या लेक्चरचे तशाच प्रकारे नोट्स प्रिपेअर करायचे आणि परत तेच आपलं रुटीन स्टार्ट करायचे. सो मी लेक्चरच्या जो काही टायमिंग होतो, सो ही जी ट्रिक आहे ती एक सिम्पल अशी ट्रिक वापरली होती. आफ्टर दॅट संडे असतो, सो वीकली मी माझे काही नोट्स प्रिपेअर केले होते. त्या प्रत्येक नोट्सवरती एक रीडिंग माझं असायचं.
की आता हा आठवडा गेला आहे, प्रत्येक सब्जेक्टचे आपले नोट्स प्रिपेअर केले आहे, त्यावरती माझा एक रीडिंग असायचं. प्लस काही सिनियर्सकडनं नोट्स घेतले, त्या नोट्समध्ये मी चेक करायचे की मी जे नोट्स प्रिपेअर केले आहे त्यामध्ये काही ॲड करू शकते का. आणि ज्या नोट्स होत्या ना, त्या नोट्स फक्त मीच रीड करू शकत होते. त्या इतक्या म्हणजे कॉम्प्लिकेटेड नोट्स होत्या. माझे बरेच फ्रेंड्ससुद्धा वाचायचे, पण त्यांना नाही कळायचं. मी असं फार असं थिअरी नाही लिहायचे, मी फक्त पॉईंट्स मेन्शन करायचे आणि ते मला कळायचं की मी काय मेन्शन केलं, बाकी कोणालाच कळायचं नाही की त्याच्यामध्ये काय आहे. ओके, सो येस, मी नंतर अगेन काही पॉईंट्स ॲड करायचे त्यामध्ये. सो तिथे माझे जे काही नोट्स आहे ती बल्क व्हायची आणि मला फार असं मगअप करायचं काम पडलं नाही, कारण मला भरपूर असे रिव्हिजन होत होते. रिव्हिजनवरती जास्त फोकस केलेला आहे. भरपूर असे पॉईंट्स कलेक्ट केल्यापेक्षा थोड्या पॉईंटवरती भरपूर अशा रिव्हिजन केल्या आहे. सो हे एक मला बेनिफिट झाला याचा. सो दिस इज अबाउट माय नोट्स प्रिपरेशन. आफ्टर जी आपली सेशनल एक्झामिनेशन असते, म्हणजे जी युनिट टेस्ट आपण ज्याला म्हणतो, जी आपल्या कॉलेजमध्ये हेल्ड करत असते, तर त्यामध्ये काय व्हायचं, ऑब्व्हियसली पेपर कोण काढणार, आपले प्रोफेसर काढणार. प्रोफेसर कुठल्या टॉपिकवरती जास्त फोकस करतात, जे त्यांनी आपल्याला शिकवलं असतं लेक्चरमध्ये. आणि माझे नोट्स कसे होते, तर ऑब्व्हियसली हे रिलेटेड होते माझ्या प्रोफेसरच्या, कारण सर जे शिकवायचे तेच मी माझे नोट्समध्ये लिहायचे. आणि मग काय होतं, सेशनलमध्ये मी तेच ॲन्सर लिहायचे जे सर मला शिकवायचे. आणि त्याचा फायदा असा झाला की मला सेशनलमध्ये खूप छान असे मार्क्स पडायचे. येस, ॲक्च्युली, कारण सरांचंच सगळं टॉपिक असायचं, मॅमचंच सगळं टॉपिक असायचं आणि तेच टॉपिक मी मेन्शन करायचं. फक्त त्यामध्ये थोडी थिअरी ॲड करायची, थोडे काही इकडले तिकडले पॉईंट्स ॲड करायचे आणि सेशनलमध्ये मला खूप छान असे मार्क्स मिळत होते आफ्टर सेकंड सेमिस्टर. सो ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, हे जे काही युनिट टेस्टचे मार्क्स असतात आपले ते सेमिस्टरमध्ये ॲड होतात. सो हे मार्क्स माझे सेमिस्टरमध्ये ॲड व्हायचे आणि त्याचाही फायदा आपल्याला रिझल्टमध्ये असतो, भरपूर असा फायदा असतो. सो फर्स्ट आणि सेकंड युनिट टेस्ट असायच्या, दोन्ही युनिट टेस्ट म्हणजे सेशनल आम्ही म्हणत होते त्यांना, तर त्या सेशनलचे मार्क्स ॲड होत होते, त्याच्यामुळे रिझल्टही फार छान लागत होता. ओके, आफ्टर दॅट मला सेशनलमध्ये छान मार्क्स पडत होते म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढला. ठीक आहे, सो मी जेव्हा सेमिस्टरच्या अगोदर मी माझी रिव्हिजन स्टार्ट करायची. ठीक आहे, मी फार अगेन सांगते की मी फार अशा नोट्स घेतल्या नाही, गुगल सर्चही फार असं केलं नाही. फक्त माझ्या टीचरच्या ज्या काही नोट्स होत्या त्या आणि प्लस एखाद्या सिनियरची नोट्स त्याच फक्त घेतल्या आहे रेफरन्स म्हणून. आणि जर यामध्ये काही ॲड करायचे असते तर लायब्ररीमध्ये जाऊन मी माझे बुक्स रीडिंग करायचे. गुगल सर्च वगैरे फार काही केलेलं नाही आहे ऑनेस्टली स्पीकिंग. बुक्स रीडिंग करायचे. यस, टाईम भेटला तर मी बुक्स रीडिंग करायचे. आणि जेव्हा मला टाईम टेबल यायचा की आपल्याला माहिती आहे का, सेमिस्टरच्या अगोदर एक 15 ते 20 दिवसाची सुट्टी असते. त्या 15 ते 20 दिवसाच्या सुट्टीमध्ये मी माझं सगळं काही रिव्हिजन करायची. जे सब्जेक्ट मला हार्ड जातात ते सब्जेक्टसुद्धा आणि जे सब्जेक्ट इझी जातात ते ॲटलिस्ट एकदा तरी माझे रीडिंग व्हायचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एका सब्जेक्टमध्ये 5 युनिट असतात. सो 5ही युनिटचं माझं एकदा तरी रीडिंग व्हायचंच. सो हे माझं ठरलेलं होतं प्रत्येक सेमिस्टरसाठी. आणि एकदा रीडिंग झाल्यानंतर मग आपला जो टाइम टेबल येतो, टाइम टेबल आल्यानंतर बस मग मी माझ्या एका दिवसा अगोदर स्टडी करायची. म्हणजे उद्या पेपर आहे आणि आज बसायचे. आणि तिथे थोडा गोंधळ व्हायचा की 4 दिवसाचा गॅप जरी असला तरीही तो एका दिवसामध्ये कव्हर व्हायचा. बट काय व्हायचं की ऑलरेडी मी भरपूर अशा रिव्हिजन केल्या, तर एका दिवसा अगोदर किंवा एका रात्री अगोदर जरी मी स्टडी करायला बसले तर मला फार असं अवघड जायचं नाही. आणि माझ्या स्वतःच्या शॉर्ट्स नोट्स असल्यामुळं, मी स्वतः प्रिपेअर केल्या असल्यामुळं मला फार असं अवघडही गेलं नाही. सो आणि सेमिस्टरचा रिझल्टही अशामुळे छान असा लागायचा. आणि आय वॉज द टॉपर इन माय कॉलेज. आणि सांगताना खूप छान असं वाटतं. पण टॉपर होते, मग याचा फायदा मला माझ्या करिअर लाईफमध्ये झाला का, तर येस, ॲक्च्युली मी माझ्या छान अशा पोस्टवरती आहे. आय एम वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. आणि माझा जो टीचिंग या सब्जेक्ट आहे तो आहे मेडिसिनल केमिस्ट्री. येस, आणि मला इंटरेस्टसुद्धा होता आणि मला फार असं अवघड वाटत नाही. मला खूप इंटरेस्ट येतो मेडिसिनल केमिस्ट्री शिकवायला. अँड येस, आय एम डुईंग माय बेस्ट. आणि मला छान असा अर्निंगसुद्धा फार अशी छान होतं. सो ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा होतं का, तर येस, ॲक्च्युली फायदा होतो. तुम्ही सुद्धा ह्या बेसिक अशा ट्रिक्स आहे, बेसिक अशा स्टेप्स आहे. मी काही फार असा एक्स्ट्रा वेळ दिलेला नाही आहे. फक्त जो एक 5-10 मिनिटाचा गॅप असतो तो युटिलाइज केला. घरी आल्यानंतर आपण अर्धा तास मोबाईल बघतो, तो मोबाईल न बघता मी तो टायमिंग यूज केला. देन आपल्याला म्हणजे जो काही टायमिंग असतो तोच यूज केला, एक्स्ट्रा काही असं केलेलं नाही आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे.
त्या मी मॅनेज केल्या. सो अशा प्रकारे आपण जर आपला टायमिंग मॅनेज केला तर तुम्हीही त्या गोष्टी करू शकता, तुम्ही तिथे सक्सेस घेऊ शकता. आणि जीपॅडबद्दल सुद्धा मी अशा प्रिपेअर केला आहे, त्याला मी एक्स्ट्रा क्लासेस वगैरे लावले होते. त्याबद्दल कधीतरी एखादा व्हिडिओ नवीन प्रिपेअर करेल, कारण आता व्हिडिओ भरपूर असं लेंदी होत आहे. सो दिस इज माय टॉप सिक्रेट. याच मी आज इन्व्हील केलं आहे तुमच्यासोबत, जे माझं सिक्रेट होतं ते. सो तुम्हाला माझ्या ज्या काही ट्रिक्स आवडल्या असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हेल्पफुल राहत असणार तर तेही सांगा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.